शाळेची मधली सुट्टी झाली आणि बेल वाजताच संपूर्ण शाळा गजबजून गेली. चौथी बचा वर्ग क्षणात जिवंत झाला. मुलांनी आपापली दप्तरं उघडली, डबे बाहेर काढले आणि वर्गात वेगवेगळ्या पदार्थांचा खमंग सुगंध दरवळू लागला. कोणाच्या डब्यात पोहे होते, कोणाच्या डब्यात उपमा, तर काहींच्या डब्यात शिरा आणि भाजी भाकरी होती. सगळी मुलं गटागटाने बसली होती. एकमेकांचे डबे चाखत हसत खेळत जेवत होती. मात्र वर्गाच्या शेवटच्या बाकावर एक मुलगा एकटाच बसला होता. आदित्य. वय साधारण 9 वर्ष. त्याचा युनिफॉर्म थोडा मळका, शर्टाचं एक बटन तुटलेलं आणि चपला झिजलेल्या होत्या. तो शांतपणे दप्तर उघडून आतून एक जुना, चपटा अॅल्युमिनियमचा डबा बाहेर काढतो. त्याने डबा उघडला आणि खायला लागल्यासारखा अभिनय करू लागला. हाताने काहीतरी उचलल्यासारखं करून तो तोंडात टाकल्यासारखा करत होता. मान हलवत होता, चावल्यासारखं करत होता आणि मध्येच पाण्याची बाटली तोंडाला लावत होता. त्याच्या शेजारी बसलेला रोहन हे सगळं पाहत होता. त्याला वाटलं आदित्य काहीतरी खास खायला आणतोय आणि कोणालाही देत नाही. तो मोठ्याने म्हणाला, "ए आदित्य, काय आहे रे डब्यात? आम्हाला पण दाखव ना." आदित्य दचकला. त्याने घाईघाईने डबा बंद केला आणि म्हणाला, "काही नाही, साधी भाजी आहे, तुला नाही आवडणार." मुलांचा आवाज ऐकून जोशी सर तिथे आले. ते कडक शिस्तीचे शिक्षक होते. त्यांना वाटलं मुलगा काहीतरी लपवत आहे. त्यांनी कडक आवाजात सांगितलं, "आदित्य, डबा इथे दे." मुलाचे हात थरथरू लागले. डोळ्यात पाणी जमा झालं. "सर प्लीज काही नाही," तर तो घाबरत म्हणाला. पण सरांनी त्याच्या हातातून डबा घेतला. क्षणभरात वर्ग शांत झाला. 50 मुलांचे डोळे त्या डब्यावर खिळले होते. रोहन उत्सुकतेने पुढे सरकला. सरांनी झाकण उघडलं आणि वर्गात एकदम शांतता पसरली. डब्यात काहीच नव्हतं. ना पोहे, ना भाजी, ना भाकरी. डबा पूर्णपणे रिकामा होता. तळाशी फक्त पाण्याचे काही थेंब होते. सरांनी आश्चर्याने विचारलं, "आदित्य, हा डबा रिकामा आहे, मग तू खाण्याचं नाटक का करत होतास?" तेवढ्यात मुलगा ओक्साबोक्शी रडू लागला. त्याच्या लहानशा आवाजातले शब्द ऐकून प्रत्येकाचं मन पिळवटून गेलं. "सर, आई खूप आजारी आहे. बाबांना दारूचं व्यसन आहे. ते पैसे देत नाहीत. 2 दिवस घरात काही शिजलं नाही. मला खूप भूक लागते, पण मित्रांपुढे मला कमीपणा वाटू नये म्हणून मी रोज रिकामा डबा आणतो. मी काही खात नाही, फक्त हवा उचलल्यासारखं करतो आणि पाणी पितो जेणेकरून पोटा वाटावं की मी खाल्लं. मित्रांना वाटतं माझ्या आईने डबा दिलाय सर. कोणाला सांगू नका, ते मला चिडवतील." जोशी सर स्तब्ध झाले. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ज्या वयात मुलं चॉकलेट आणि बर्गरमध्ये निवड करत असतात, त्या वयात हा मुलगा स्वतःची भूक लपवत होता, फक्त स्वाभिमानासाठी. त्या दिवशी वर्गात कुणीही जेवलं नाही. रोहन हळूच उठला. आपला पनीर पराठ्याचा डबा आदित्यसमोर ठेवला आणि म्हणाला, "तू माझा मित्र आहेस, आजपासून आपण एकत्र जेवूया." आदित्यने पहिल्यांदा पोटभर जेवलं, पण खरी गोष्ट अजून बाकी होती. शाळा सुटल्यावर जोशी सर गुपचूप त्याच्या मागे गेले. आदित्य एका छोट्या झोपडीत शिरला. सर खिडकीतून पाहत होते. त्याने शाळेत मिळालेली खिचडी प्लास्टिकच्या पिशवीतून काढली आणि आपल्या आजारी आईला भरवू लागला. "आई, खा, आज मला खूप मिळाली होती. माझं पोट भरलंय." सरांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ज्या मुलाला ते अक्षर शिकवत होते, त्याने आज त्यांना आयुष्याचा सर्वात मोठा धडा शिकवला होता. त्या दिवसानंतर त्या वर्गात एक नियम झाला. सगळे डबे एकत्र उघडून सगळे एकत्र जेवायचे. आता तिथे कोणाचाही डबा रिकामा राहत नाही. कारण त्या रिकाम्या डब्याने सगळ्यांना पोटापेक्षा मन भरायला शिकवलं होतं. तुम्ही कधी अन्न वाया घातलं असेल, तर आजपासून एकदा विचार करा. कुणाचा डबा रिकामा तर नाही ना? कमेंटमध्ये एक टाका. अशाच हृदयस्पर्शी कथा रोज ऐकण्यासाठी डेली इन्फो मराठी सबस्क्राईब करा.